समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही 400M कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठे दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसतायत आता। आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर 100 मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं। आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडतायत, आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या। आम्ही काही बोललं की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता। अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे। तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा, इथं ट्रान्स हार्बर लिंक जे सेतू अटल सेतू बांधलाय त्याच्यावर भेगा, हे प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं वास्तव स्वीकारत का नाही? आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले, ज्या ठिकाणी 20 रुपये खर्च पाहिजे होता तिथं 100 रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे। पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे। आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो, पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे। आज पाहूया ते बोलायला देत आहेत का। अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे हे सरकार सभागृह चालून देत नाही आणि सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला। आरक्षणावरून गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्वाचा वाटत होता तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं? तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच ठाम राहिलं पाहिजे होतं। तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या, सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले। याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्या पेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या 3 दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचाव करण्याचं काम हे सरकार करतंय। म्हणूनच सरकार घाबरलेलं आहे, पळपुटेपणा सरकार करतंय।